सारे म पद प म रे सारे म प रे म पद सा पद सा रे सा। एक संगीतिका. मनुष्य हा प्रयोगशील आहे आणि तो प्रयोगशील आहे म्हणून स्खलनशीलही आहे. नाट्याप्रमाणेच आज संगीतातही नवे नवे प्रयोग होत आहेत. प्रस्तुत संगीतकात नाट्य आणि संगीत या दोन्ही बाबतीतला प्रयोग करायचा नम्र मानस आहे. आजवर संगीतिका झाल्या त्यात आणि ह्यात काय फरक आहे असा प्रश्न साहजिकच कुणी विचारेल. स्थूल मानाने फरक इतकाच की आजवरच्या संगीतिका ह्या भव्य भूतकाळातल्या महाभागांच्या जीवनपटातल्या रेशमी आणि जरतारी धाग्यांची गुंफण बांधून गेल्या. हे संगीतक हे आजच्या जीवनाविषयीच आहे. कथासूत्र रेशमी तंतूचं नसून साध्या पुडीच्या सुताचं आहे. तितकंच मळकट आणि तितकंच पुचाट. पण पुडीच्या सुताचं का असेना, शेवटी कुण्या मानव कुडीतल्या प्राण्याचंच ते जीवनसूत्र आहे ना. मग ते केवळ आजचं आहे म्हणून का उपेक्षावं. दमयंतीनी प्रथम नळाला पाहिलं त्यावेळीची तिची नाजूक धडधड निराळी आणि अण्णा पावसांच्या प्रभीनं बाबा बर्व्यांच्या भाच्याला प्रथम नळावर पाहिलं ती धडधड निराळी. हा धडधडीत अन्याय का. राजकन्येचं हृदय आणि पावसांच्या प्रभीचं हृदय यात असा फरक कशाला मानायचा. धर्मराज खेळला की ते द्यूत आणि समय काका लावतात तो आकडा. हा पंक्ती प्रपंच का. गुप्त्यांची कुमुद उभी राहिली की ती गॅलरी आणि उर्वशीचा तेवढा सौध. शकुंतला दुष्यंताला पाहून मोहित झाली आणि नाडकर्णींची विजू मात्र जगू गायतोंड्याच्या मागे लागली काय. हा शुद्ध अन्याय आहे. गिरीशिखरावरच्या प्रासादा इतकं चाळ गॅलरी गॅरेज ह्यांना जीवनात महत्व आहे. केवळ जुनेपणाच्या भांडवलावर उभे राहायचे आणि कवितांचे विषय व्हायचे हे दिवस गेले. नवरस प्राचीन जीवनात प्रकटला तसाच अर्वाचीन जीवनातही आहे. या विवेचनावरून नवरसात्मक काव्यच काय पण महाकाव्य व्हावं अशी कच्ची सामग्री बटाट्याच्या चाळीत आहे हे सगळ्या रसिकांच्या ध्यानात येईल. तूर्त वानगी म्हणून ही संगीतिका लिहिलेली आहे. रसिका संगीत कहे नवे. रसिका संगीत कहे नवे. नवे सूर नवीन गायक नव्या नायिका नवे कथानक. इथे न गिरीवर नदीन सागर नाही उपवन नाही सरोवर. राजसुतांची ही नच गीते सामान्यांची निश्वसिते. जीवन न्यारे इथे स्पंदते मला ठाऊके रसिकवरा तुझ गीत असे हवे. संगीत करे नवे. जरा द्या कान जरा द्या ध्यान जरा जपून पुढती चला. शिरा इथून पुढच्या आळीला घनश्याम सुंदरा ते धरा. अरुणोदय झाला थांब गायका थांब रे थांब गायका थांब. ही इथे पहाटन फुटे गात भूपाळी. रखडत येते घेऊन संगे दुधवाला गवळी. अभैया धीरे धीरे चाले गाव डुगू डुगू हाले. दार ठोठावीत बोले बाई दोत बाई दोत बाई दोत. या इथे उगवता सूर्य दिसेना कोणा. राम चालली पहिली बडवीत घाट घण घणा. कोंबडा इथे ना कधी देतसे बांग. हा पेपरवाला पोऱ्या आणि जाग पेपरे
मग जाग जगावर येते. घरी घरी घर घरी स्टोव, कुणी आठण त्यावर ठेवी, कुणी चाई आडड्या पाव. कुणी रात्रींच्या स्वप्नांची, कुणी रात्रींच्या स्वप्नांची करी व्यर्थ मनात उजळणी. कुणी चिंतेच्या चित्रांची फेकी तसे पाने पिसुनी. रसिका इथेच थोडा थांब, इथून नाही चालाया ते अंतराता लांब. त्या तिथे चाळ बटाट्याची वस्ती 20 बिऱ्हाडांची. 20 जणांचे इवलाले जग, 20 जणांचे इवलाले जग. 20 परंतु 20 खास नग. डॉक्टर कोणी येथे हौशी, कुणी अजागळ कोणी मिजाशी. आस्तिक कोणी नास्तिक कोणी, कुणी प्यार पंछी. वस्ती 20 बिराडांची. उजवे काही डावे काही, कुणी बापुडा तटस्थ राही. धर्मवीर धगधगीत कोणी, कोणी पद्य रची. खास जात त्याची. झुळू 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 झुळतो राग बाई. झझ झझ राग बाई. ऐकलेस का रसिका त्याचे मंजुळ गुणगुणाने. कविराज बसे ठोकित अक्षर घडविण्यास गाणे. नाव तयाचे रंगो विठ्ठल, कविता करण्या माझी अट्टल. नळाजवळच्या राहुनी खोलीत पाही, झुळू झुळू झरा कवीची असली न्यारी तरा. झुळू 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 झुळय तो झराग बाई. झझ झझराग बाई. झरा सरा सस ससरा झरा सरा सस ससराग बाई. झरा सरा तू 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 तुरा तुरा झरा सरा तुरा तू 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 तुराग. झरा सरा ब्रा बब बबराग. झरा सरा तुरा बरा बब बबराग. बब बबराग. झरा सरा तुरा ब्रा खक खखरा खरा 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 खाजवुनी. कितीदा माथा कशी बशी जोडी तसे अक्षर कंथा. सुटलो जुळले यमक अखेर. थाडूने देतो नवीन कविता नवीन अंकासाठी. चला उठा ऐकले सका घोरत पडशील किती. आला दिन माझ्यावरती. कवी पत्नीच्या डोळ्या पुढले स्वप्न गुलाबी पुसे. दिवसभराच्या उसाभरीचे चित्र लाविते पिसे. ऐकशील का गे माझे, ऐकशील का गे माझे झुळझुळीत गीत. द्या ते घालते चुलीत. हा
काय दैवा काय गती आरसिका किती पहा पेटवी ते बाड होईल बादली भरुनी चहा खबरदार जर भलते सालते बोलशील तर पहा साहित्याच्या इंद्रपुरीचा मी तर बादशहा ओसाडीच्या मुलखाचे हो तुम्हा राज्य आंगण असेच कागी चालयाचे आपुले हे भांडण तुला न ठाऊक तुला न ठाऊक अग तुला न ठाऊक तुला ठाऊक रसिक वरांच्या मी कंठातील लाल कायतया मेल्याना ठाऊक कवी पत्नीचे हाल झुळझुळ झुळझुळ झरा वाहतो शब्दांचा खेळ तास तासभर नसे नळाचा पाण्याशी मेळ थांब थोडी अग थांब थोडी थांब थोडी ऐक सखये काव्य पंक्ती मम नवी भावना मी त्यात भरली ठेचुनी तुझ जी हवी ठेचता का भावना ठेचुनी टाका मला छेप्रीचे काय ऐसे कठीण झाला मामला भावना कल्पना मज काही आता नको पाप साता जन्मीचे म्हणूनच तुमची बायको रसिका घेई काढता पाय पती पत्नीच्या रणसंग्रामी तुझे नि माझे काय रसिका घेई काढता पाय महिषासुर मर्दिनी युगातील महिषासुर मर्दिनी युगातील नव्या चालली कुणी घेऊन घागर नळाकडे बघा आणाया पाणी नदीच्या आजूबाजू कुणी वाजवितो शिव उभा माझा पहिला तिरी सखा घन नीळ बाई ग सखा घन नीळ पुराण कविनो जरा आवरा विटलेली वाणी पार पळाले इथे नळाच्या तोंडातील पाणी दणदणत चरण ये खणखणत वदन ये दणदणत चरण ये खणखणत वदन ये तोंड टाकीत ये नळाला वाम करी बादली कळशी कशी आदळी हादरीत चाळीचा पूर्ण मजला दूरवा मावशी अहो दूरवा मावशी कळशी भरू द्या कशी देत जाई ढुशी भीतीच कणा जलभरण स्थान ते समरभू भासते जलभरण स्थान ते समरभू भासते कडक कडून बीज जणू मेघ फुटला चला आटपा गंगूबाई चला आटपा गंगूबाई आम्हालाही आहे घाई नका दाखवू नसता तोरा सुप्रिटेन जर असेल नवरा गर 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 सुप्रिटेन जर असेल नवरा गगरे गगरे पाजा पाजा बागरे गगरे सता सुप्रिटेन जर असेल नवरा ब्लॅक चांगला शोधा दुसरा काय एकदा ताळी मधुनी तुला चांगली ग हिंदू कालनी
पेशल खोल्या पेशल नाणी थाटान्य बिरार जिभेला नाहीच का हार रसिका तुझे नाही इथे काम अणुयुद्धाहून घोर असा नित्याचा नळसंग्राम तुझे नाही इथे काम गृहिणी सचिव सखी कांती ललित कलातील प्रिय शिष्याती कवी कुलगुरुच्या विसरा पंक्ती काल प्रवाही वाहून गेला त्या युवतींचा ग्राम तुझे नाही येथे लक्ष्मी सज्जनात्यंथे लवे करीशी हरी पाविजे तो सवाय कोण तू कवण्या काळी गाशी श्लोक असा कसा असमर्थ इथे सारे समर्थ कुणी नसे उदास जीवनियांच्या दासबोध नको तुझा रामदास इथे नाही रामदास इथे नाही रामदास समस्तरे वशिल्याने होत आहे रे वशिल्याने होत आहे रे आधी वशिलाच पाहिजे सामर्थ्य आहे बडबडीचे जो भकेल दयाचे परंतु तेथे तिडक्यांचे अधिष्ठान पाहिजे मना सज्जना रामपंथे जिजावे तरी वाचतो एक आणा स्वभावे बशीला फुकाचे कशा दोन आणे उशिरातला ते हपीसात जाणे गणाधीश जो ईश त्या कारकुनांचा कया मागुती नाथ बापा सदा नमो चारदा मूळ चपराशिसाचा हजेरी हळू आणि तो बिनवाचा प्रत्येका तुका बोध पुरे जळता जळता येथे जीवन निघे कादरी ते ज्ञानांजन काव्यशास्त्र साहित्य या पुढे शब्दांचे भवरे रतिका तुका बोध पुरे पळापळाने दिवस वाढता सारे थंडावते मागुनी राम राज्य येते बाई जरा घाई करा टाका धनी धुणी भांडी अहो जायचं मला सिनेमाला संघ घेऊन माघार नेला जायचं मला सिनेमा संघ घेऊन माघार नेला पहिल्या छुटच्या शोला म्हणतो जाऊन बसीन तेचा मंदिर बाई जरा घाई करा टाका धनी धुणी भांडी रामा आत नको अजून नाही रामा आत नको वरणाची डाळ ही शिजली कुठून भांडी धुणी
तुला मी इतुक्यातच देऊ रामा, आत नको येऊ. रामा जातल निघ पुढे, रामा जातल निघ पुढे, तुझ्या वाचुनी काय गमे तुझ अमुचे येथे अडे रामा. हो बाई माझा महिन्यात टाका पगार, बोल याचा काय नाही नि सांग याचा काय नाही, पाहिण बिजा रोजगार. हो बाई माझा महिन्याचा टाका पगार. रामा तूच राख ममलाज, चहा ठेविते तुझ्यासाठी, ही आणेली असू दे गाठी. तू नसशील तर कुठून सिनेमा, कुठला भगिनी समाज. रामा तू तर राख ममलाज. त्वा धुतलेली, अरे त्वा धुतलेली, त्वा धुतलेली घालून पुढती, ह्याच कचेरीत मिळते बढती. बोल उगा का फुका लाविता, चढवूनिया आवाज. रामा तूच राख ममलाज. यांची सदाची असलीच तरा, अरे यांची सदाची, अरे यांची सदाची असलीच तरा. बोल नको तू माणूस खरा, नकळे बाई कसला चढला यांनाच असा माज. रामा तूच राख ममलाज. रामा चुकलो मज करी क्षमा, वस्त्र विश्राम पात्र प्रोक्षण काम, पर्ण भरित मुख कर्ण विडीयुत, कुरळ केश शिर तैल विभूषित, अपरांतक निज धामारा. तू नसशील तर, तू नसशील तर कसे व्हायाचे सुसह्य हे जीवन. कुठले पात्रा विना व्हायते नित्याचे भोजन. तू नसशील तर, तू नसशील तर कसा दिसावा गोविंदा दारी. कसे फुटावे दहिलाही ते मडके अंगावरी. तू नसशील तर, तू नसशील तर कुणी फेकाव्या, तू नसशील तर कुणी फेकाव्या रसमय पिचकाऱ्या. अरे रसमय पिचकाऱ्या, दुग्ध केंद्री मग कुणी लावाव्या सांग गड्या बाऱ्या. तू नसशील तर, तू नसशील तर कुणी घालावे, तू नसशील तर कुणी घालावे काळे जाकीट. तू नसशील तर कुणी आणावे गिरणीतून पीठ. तू नसशील तर, तू नसशील तर हवी कुणाला गोंड्याची बटणे. तू नसशील तर उरेल केवळ उभय नयन मिटणे. तू नसशील तर राम जन हो परिता राम कथा चाळीची व्याकुल विरह व्यथा.
मुले शाळे जाती पती रिघती कार्य करणी कुण्या गेही आता जमतील ती बेकार गृहिणी पुढे डाळी पाटी निवडित खडे बैसती कशा मुखे हाता संगे हलवित रिकाम्या चवकशा कुणाची शी कोणी सुरस कथिते चोरुनी कथा कुणी सांगे वेडी स्वमनी सलणारी भवव्यथा कुणी घेई वेडी समय बघुनी माणिन खडी कुणी पंख्या खाली पडून नुसता वेळ दवडी ती तिथे उभी राहिली खऱ्यांची शांता तिज पसंत प्रिय कर जिन्याजवळचा जोशांचा अंता भर दुपारचे उघड्या नोयोनी स्वप्न देखिले चित्र रेखिले चित्र रेखिले भर दुपारचे उघड्या नयनी स्वप्न देखिले चित्र रेखिले चित्र टपोर डोळे जरी त्यावरी चष्म्याची कुबडी विशाल वाटे हाल ओठ जणू संत्र्याच्या फोडी फोडी संगे साल होऊन गाल जरी आले स्वप्न देखिले चित्र रेखिले स्वप्न देखिले चित्र रेखिले चाल कशी झोकदार चाल कशी झोकदार पोकन लपले कुरळ केश कुरळ केश माथावर मधून मधून पिकले स्वप्न देखिले तिचा लाडका जिन्याजवळचा अंतोबा जोशी पत्रे टंकित बसे कचेरीत ठकुनी मेधाशी बसला घेऊन पुढे ढिगारा टक 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 टंकित पत्रे प्रियतर 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 प्रियतरला पित्रे सरला पित्रे ती पलीकडली सरला पित्रे ती पलीकडली त्याहुनी शांता गोड गोडली गोड गोडली त्याहुनी शांत गोड गोडली गोड गोडली शांता शांता इनोसंट मन शांता शांता इनोसंट मन सरला पित्रे परमनंटपणा हुडकून काढीन म्हणतो पत्ता हुडकून काढीन म्हणतो पत्ता पगार अन महागाई भत्ता छान रेडिओ जमेल जागा छान रेडिओ जमेल जागा छान रेडिओ जमेल जागा
हवेशीर अन दोघा पुरती सरला पित्रे तशी बरी ती शांतेहून पण किंचित काळी दात मोळते किंवा कवळी करीन खात्री येता जवळी प्रिय सर सरला पित्रे प्रिय सर सरला पित्रे अंतू टंकित बसला पत्रे पाहत भावी सुखाची चित्रे जोशी चला आटपा काम समोर पाहुनी तरी गा हराम आराम जोशी चला आटपा काम आषाढ घना परी गडगडे वरिष्ठ वाणीवरी स्वप्न भंगले शांता सरळा विरल्या निमिषांतरी रसिका फिरून चला जाळीत सांज वेळ जाहली परतले पती घाम गाडीत रसिका अर्ध्या पेंगुळलेल्या नयनी चार गिळुनिया घास आळवणी निद्रेची यादा शिणलेल्या देहास छे पण अजूनही निद्रा कुठली अजून चालते ट्राम इथे न मिळणे मागुनी आहे मुलखाचा विश्राम आणि पलीकडे कुणी गात असे दर्द भरे गाणे पिया कुणाचा परदेशाला गेला हरिजाणे नारायण पिया गे परदेश हे तर रसिका चाळीतील रे आमच्या सुरसम्राट सूर साधना साधेल कशी याना या जन्मात पिया गे परदेश सर्व घराणी कोंबुनी भरली यांनी नरड्यात पिया गे परदेश पिया गे परदेश पिया गए 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 हा पिया गए परदेश सर्व घराणी कोंबुनी भरली आणि नरड्यात रे पिया अरे पिया गए परदेश 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 परदेश सर्व घराणी कोंबणी भरली आणि नरड्यात तान मोचना के काटे जणू बकरी परड्यात पिया गए परदेश चाळकऱ्यांशी पुरे मांडिले संगीतात वैर
कसे आवरू झाले असल्या गवयाचे थेर, दीन दलितांचा एक नारायण, जावे त्या शरण कोणी बोले. सूर बुडवाया मांडावे भजन, मांडावे भजन, नाम संकीर्तन साधाता, ताळ मृदुंगाचा होऊ द्या गजर, होऊ द्या गजर. करा भीमा तीर गॅलरीचे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय पर रामकृष्ण हरी जय जय राम गय पर रामकृष्ण हरी जय गय पर रामकृष्ण हरी जय जय राम. पिया गय परदेश पिया गय रामकृष्ण हरी जय जय राम. पिया गाय पर राम हरि जय, पिया गाय पर राम हरि जय राम, पिया गाय परदेश पुंडली गौरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. भजने भजने भंगला गायकाता सूर, भजने भंगला गायकाचा सूर, राहिला अभंग तरोनियावर. रसिका सरले राम, हीच रोजची कथा आहे तया, चाळीतील जीवन रसिका सरले राम. बटाट्याची तार अजून उभीच आहे. ऊन खात पाऊस पचवीत समोरच्या नव्या नव्या इमारतींना तोंड देत उभीच आहे. खिडक्यांचे आणि कठड्यांचे लाकडी गज केव्हाच उडाले. जिने आपली पायरी सोडून मागायला लागले. भल्या भल्यांचे पाय ते घसरतात. रंग तर केव्हाच उडाला. ओळखू येण्यासारखा रंग होता तो काळ फार जुना, फार म्हणजे फारच जुना. त्यावेळी मुंबईची रहदारी रस्त्यातून इतर कुणालाही धक्का न देता हलत होती. घरातली करती सवरती माणसं त्यावेळी गोल हंगेरियन टोप्या घालायची, नाही तर चौकड्यांचे रुमाल वगैरे बांधत असत. वकिलांना पगड्या घ्यायची ऐपत होती. माणसं एक म्हातारपणामुळे मरायची, नाही तर प्लेग कॉलरा देवी असल्या मातबर रोगांच्या पुढे मान टाकीत असत. तात्पर्य तो काळ म्हणून घ्यायच्या लायकीचा होता. देशात पारतंत्र्याचं वारं खेळत होतं. पुढारी संख्येनं बेतातीच होते. करमणुकीच्या कार्यक्रमांना सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे काही म्हणत नसते. नाटक नाच नायकिणीचं गाणं अशा आधी ठसठशीत शब्द प्रयोग होते. नाटकातले नाट तोंडाला रंग लावल्याशिवाय तरी भाषण करीत नसत आणि गवई तबल्या तंबोऱ्याच्याच आधारावर जगायचे. संगीत तिथूनच फुलत होतं. चर्चा नव्हत्या, परिषदा नव्हत्या. दिवसा मिळणाऱ्या त्या तसल्या प्रतिष्ठेशी या रात्री जागवणाऱ्या मंडळींना काही कर्तव्य नव्हतं. हा काळ फार जुना, पण बटाट्याच्या चाळीने हा काळ पाहिलेला आहे. तसं पाहायला गेलं तर चाळ आयुष्यभर ओकीबोकीत राहील. कुठेतरी दसरा दिवाळीला 4 तोरणं नाही तर आंब्याचे टाळे एवढं जर सोडलं तर सौंदर्याचे विशेष असे संस्कार चाळीवरती कधी झालेच. क्वचित नव्यानेच लग्न होऊन आलेल्या मुली 4 दिवस आपल्या खिडक्या दारात सजवायच्या, पण वर्षभराच्या आतच समोरच्या कठड्यावरती दुपटं वाळत पडायचं. चौकात चाळीतली सगळी घाण साचते. तिथे डास आहे, ढेकुण आहेत, पिचवा आहे. माणसं हिवतापात कुडकुडली, देवी आल्या, प्लेगात गाठी आल्या,
पण साठीच्या आतलं काही कोणी दुसऱ्या कोणाच्या खांद्यावरून कधीही गेलं. चाळीचा चिवटपणा दिसामासाने चाळकऱ्यांच्याही अंगात आला. तसं पाहायला गेलं तर चाळीतल्या डासांची 1000वी पिढी असेल, पण मच्छरदाणी ही वस्तू चाळीत नव्हती. मच्छरदाण्या आल्या तर चाळीतल्या पोरी नोकरी करून पैसे आणायला लागल्या. त्यानंतर मच्छरदाण्या, कुठल्या त्या बायकांच्या छत्र्या, नाजूक मखमली चपला, मनी बॅगा, एकासारखा दुसरा दिसणारा असं कप आणि बशा या पुरुषांच्या पगारातून नाही आले, मुलींच्या पगारातून आले. एवढ्या एवढ्याशा कार्ट्या, ठिकऱ्या खेळताना गॅलरीची लादी उखडणाऱ्या चिमुरड्या आता चाकरमान्या झाल्या. जन्म गेला त्यांचा इथं आणि असाच हुंदडीत आणि कारकुनी करत राहिल्या तर उरलेला जन्म देखील इथेच जाईल. पण त्यांना आता चाळीची लाज वाटते. ऑफिस मधल्या मैत्रिणींना चहाला म्हणून बोलवतात आणि ओनरशिपचा ब्लॉक शोधायच्या गोष्टी करतात आणि मग मात्र चाळीला अतिशय वाईट वाटते. पूर्वीच्या पोरींना चाळीची माया होती. बाबा बर्वेंची येशी लग्न होऊन सासरी पनवेलीला जायला निघाली तर कन्या सासुराची जाय मागे परतोनी पाहाय म्हणतात तशी 10 वेळा चाळीकडे पाहत होती आणि उभी चाय डोळे गाडी. तसं पाहायला गेलं तर बाबा बर्व्यांचं आणि काशीनाथ नाडकर्ण्यांचे वडील सोनबा नाडकर्णी यांचं मुळीच बरं नव्हतं. पण बर्व्यांच्या येशीने व्हिक्टोरियात पाऊल ठेवलं आणि म्हाताऱ्या सोनबा नाडकर्ण्यांनी समस्तांची लज्जा तेजुनी अगदी धोत्राच्या सोग्याने आपले नाक आणि डोळे पुसायला सुरुवात केली. आता जमाना बदलला. नुकतीच शमेळ काकांच्या घरी विजेची नळी आली. बटाट्याच्या चाळीला ती नळी मुळी शोभली. एखाद्या काळ जुनेर नेसलेल्या, केसांचा भांग फाटलेल्या, कपाळाला आडवी चिरी लावलेल्या, तोंडाचं बोळकं झालेल्या आणि त्या काळ्या जुनेराच्याच वर्णाच्या एखाद्या वृद्ध आजीबाईंनी सिगरेटच्या चांद्या कापून त्याच्या टिकल्या जर कानाच्या पाळीवरती अशा लावल्या तर जो काही अवतार दिसेल तशी आमची बटाट्याची चाळ त्या नळीच्या प्रकाशात दिसायला लागली. चाळीला ती नळी मुळीच रुचली नाही, तसं तिला अनेक गोष्टी रुचल्या. उदाहरणार्थ डॉक्टरी सल्ल्याचं निमित्त होऊन अण्णा पावसांच्या घरातल्या दुधाच्या कपात ज्यावेळी पहिलं अंड फुटलं चाळीला मुळीच आवडलं. त्या चौकात अण्णा पावसांच्या घरातून पूजेचं निर्माल्य नाही तर दत्ताचे सुकलेले हार बिन पडत असत. आता द्रोणात गुंडाळलेली अंड्याची टरफलं पडायला लागली आणि चाळ शहर म्हणजे त्या घाणीचं वावडा होता अशातलं मुळीच नाही. पण कुठल्या बिराडातून कुठली घाण पडावी याबद्दल मात्र तिची आणि या मताबद्दल दिवसेदिवस बेपर्वा होत चाललेली होती. लग्न होऊन सासरी जायच्या वयाच्या मुली कचेरीत जाऊन कारकुनी करायला लागल्या होत्या आणि त्यांची लग्न कशी होतील याची चिंता करणाऱ्या बापांची पिढी जाऊन त्यांनी लग्न केलं तर आपलं काय ही चिंता करणारे बाप आले होते. बटाट्याच्या चाळीला या बापांच्या डोक्यात तुळही आढळावी असं लाख वेळा वाटे. मग तिला त्यांची दया येईल. तिने ह्यानाच काय यांच्या वडिलांना पाहिलं होतं. हट्टंगडी, पावशे, गुप्ते, चौघड यांचे वडील लांब डगले आणि गोल टोप्या घालणारे, आकाशातला देव आणि हापिसातला साहेब याखेरीस कोणालाही न घाबरणार. स्वतःच्या मुलींना स्थळ शोधून देऊन त्यांची लग्न लावून देणार. आपल्या बायकांना वर्षातून फक्त 2दाच लुगडी घेऊन देणार आहे आणि पोरांच्या कानफटीत म्हणून त्यांना अभ्यासाला बसवणार आहे. आणि 80-90 रुपयामध्ये 8-10 जणांच्या संसाराचा गाडा ओढणारे ते संरक्षक बाप. त्यांची पावलं जिन्यात वाढली की पोरांची डोकी पुस्तकात जात आणि बायकांचे पाय स्वयंपाकघराकडे वळत. रविवारी सुद्धा त्यांच्या साहेबांचं त्यांच्याशिवाय चालत नसे. 10-10 वर्षात त्यांनी कधी कॅज्युअल लिव्ह घेतलेली नसायची. दूधवाला भैया आणि रामागडी यांच्या तोंडावरती ते त्यांना ठणकावू शकत असत आणि निराळ बिराड करायच्या गोष्टी कुजबुजणाऱ्या आपल्या मुलाला आणि सुनेला गेट आउट असं सांगायचं त्यांना धैर्य होतं. आपल्या सगळ्या कुटुंबाला बाल गंधर्वाचं नाटक नाही तर कापाच्या मैदानावरची जत्रा ही वर्षातून एकदा दाखवणारे आणि स्वतःला मात्र 10-10 वर्षातून एखादा दगला शिवणार. संध्याकाळच्या वेळी कचेरी सुटल्यानंतर ट्रामचा एक आणा वाचून त्याच्यामध्ये मेथीची जुडी बसवण्यासाठी थकलेल्या पावलांनी कचेरीपासून घरापर्यंत पायपीट करत येणारे ते बाप. गेल्या महायुद्धापूर्वीच ही पिढी संपली. अण्णा पावसांचे बाबा गेले त्यानंतर इतका खणखणीत आवाज चाळीने पुन्हा काही ऐकला नाही. द्वारकानाथ गुप्त्यांच्या बाबांचे फुल बूट पाहायला येतील एवढा लंबा चौडा पाय त्यानंतर चाळीला कधी लागला नाही. आणि भाईसाहेब चव्हाणांच्या वडिलांच्या नंतर चाळीत काही लांब अल्पाकाचा डगला शिवला गेला. हट्टंगणींचे बाप्पा गेले ते जाताना स्वतःच्या भरघोस मिशांच्या बरोबर
चाळीतल्या जणू काय सगळ्यांच्याच मिशा घेऊन इतकं बिनचूक इंग्रजी आणि मेकॉले, मिल, स्पेन्सर वगैरे नावं. हट्टंगडींचे बाप्पा गेले त्यानंतर चाळीने कधी ऐकलीच नाही. त्यानंतरची बापांची पिढी मुळे उमेदीतच आली नाही. दुसऱ्या महायुद्धाने त्यांचं कंबरडच मोडलं. अन्न महाग, धान्य महाग, कापड महाग, औषध महाग. पण या महागाईत एकच हिरवळ होती, बटाट्याच्या चाळीचं भाडं मात्र तेच राहिलं. चाळीला या गोष्टीचा अभिमान होता. युद्ध काळात चाळी बाहेर लोकांनी अमाप पैसा मिळवला. बटाट्याच्या चाळीला ती युद्ध काळातली सूज आलेली लक्ष्मी ती हिडीस वाटत होती. महागाई भत्त्याच्या निमित्ताने काय 4 देडक्या आल्या असतील, पण त्यांनी देखील एक प्रकारचं पाप आणलं, एक प्रकारचा भेकडपणा आणला. आता हे बाप कचेरीतून परतताना खालच्या मानेनी उद्याची चिंता करीत परतायला लागले. त्यांच्या आवाजाचं त्राणच गेलं. काही दिवसापूर्वी स्वयंपाकघरामध्ये आपल्या आईला खोबरं किसायला नाही तर मसाला वाटायला मदत करणारी त्यांची मुलगी आता खुशाल गॅलरीत येऊन दिलाची आणि मोहब्बतीची गाणी म्हणायला लागली. बटाट्याच्या चाळीला वाटेल की बाप यांच्या 2 मुस्कटीत गाणी देत. तिला देखील त्या 2 खोल्यातले शृंगार पाहिल्याच्या आठवणी होत्या. हट्टंगींच्या बाप्पानी आजींच्या म्हणजे एच मंगेशकरांच्या आईच्या गळ्यात स्वतःच्या हाताने मोहनमाळ घातली होती. पण ती दारं खिडक्यात काय वरची झापं देखील बंद करू आणि ह्यापूर्वी खुशाल गॅलरीत येऊन आवाज वाढा घ्या पाया म्हणणाऱ्या भिकारणींच्या सारख्या गळा काढून काढून प्रेमाचा आवाज मागत होत्या. बटाट्याच्या चाळीला तिथल्या तिथे कोलमडून पडावं असं वाटलं. अशी किती दुःख आणि किती यातना. आता वरवर पाहणाऱ्याला चाळीमध्ये खूप उत्साह वाटतो. निरनिराळे सप्ताह साजरे होतात, उत्सव होतात, भगिनी मंडळ सुद्धा निघाले. पण बटाट्याच्या चाळीचा जीव मात्र त्यात रमत नाही. पूर्वी बाबा बर्व्यांच्या घरी गणपती असे, पण त्याचं मखर मात्र समेताकांच्याकडे व्हायचं. आणि हट्टंगडींचे बाप्पा सगळ्यात पुढे आरत्या म्हणायला. चौपाटीवरती विसर्जनाला गणपती निघाला की त्या गणपतीचा पाठ डोक्यावरती घेऊन जनोबा रेगांचे काका सगळ्यात पुढे. चौपाटीवरच्या समुद्राच्या पाण्याच्या लाटा अंगावर घेत 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 जनोबांचे काका जायला लागले की पोरं सोरं घाबरायची आणि मोठी माणसं म्हणायची काका जरा बेटानी. मग जनोबांचे काका आपल्या अस्सल कोकणी मराठीत ओरडायचे, रे कोकण्याकडे कशात पाण्याचा भय कशाकडे घालतात. हा माशाकडे मासे खाणाऱ्या समुद्राचा आणि पाण्याचा भय केव्हाही नसता समजलास म्हणा मोरया. मग त्रिलोकाच्या शेजींचे फादर चाळीतली सगळी पोरं त्यांना फादर म्हणून हाक मारायची. ते सगळं आम्हा पोरांना मोफत मध्ये भेळ खाऊ घालायचे. या उत्सवाला कमिटी नव्हती, अकाउंट नव्हता आणि हिशेबाबद्दल शंकाही नव्हती. पुरुषांच्या सारखे बायकांचे उत्सव असत. बायका भांडत, पण पहिल्याच करणीला धीर देण्याचं काम, आजारी बिराणामध्ये मिठातली अंमली पोचवण्याचं काम, लोणचा पापडाच्या तयाऱ्या ह्या सगळ्या सार्वजनिक रीतीनेच व्हाय. हातात काम असल्याच्या भगिनी मंडळाची कधीही चर्चा होत नाही. पापड लाटता लाटता, लाडू वळता वळता, दुपटी शिवता शिवता सगळ्या चाळीच्या निंदाच व्हायच्या. आता त्यासाठी मंडळाची निराळी कचेरी आणि पदाधिकारिणी हे नव्हतं. भांडणाला भांडण म्हणत असत, स्पर्धा म्हणत नसत. हौसेला घटनेच्या चौकटीत घातलं ते नंतरच्या पिढीने. मग निवडणुका आल्या, भांडणं आली, चाळीतला ओलावा ओसरला आणि फक्त ओल शिल्लक राहिली. पण अजूनही काही धागे पुरतेपणी तुटलेले नाहीयेत. आज देखील कोणाच्याही घरात लग्न कार्य उभं राहिलं तर चाळीतली सगळी मंडळी अगदी हौसेने राबतात, कार्य घरचं आहे असं म्हणतात. कुठेतरी एकाच नळाच्या पाण्यातून माया आलेली आहे ती टिकून आहे. कुठेतरी सगळ्यांच्या भांड्यांना रामागड्यांनी एकाच रस्त्यावरची माती उकरून फासली आहे. कदाचित त्या मातीची ओढ असेल पण ती अजून टिकून आहे. पण आता हे किती दिवस टिकणार आहे याची मात्र चाळीच्या पोटात जबरदस्त शंका आहे. समोरच्या चाळी पडल्या, काही आपोआप पडल्या, काही मुद्दाम पाडल्या. तो प्रसंग एखाद दिवशी आपल्याही वरती आहे हे चाळीला ठाऊक आहे, पण ती त्या भीतीने खचलेली नाहीये. मुळातच कुठेतरी हादरा बसलेली. तिला भीती आहे ती एकच की आपल्या मागून इथे जो वास्तू उभा राहील त्यात राहणारी माणसं की त्या समोरच्या ब्लॉक मध्ये राहणाऱ्या माणसांच्या सारखी दिवसभर दारं बंद करून राहतात. कारण तिला चाळीची दारं आणि ब्लॉकची दारं यातला फरक ठाऊक आहे. ही दारं सताड उघडी
तर ती दारं सदैव बंद. इथे आतल्या माणसाच्या पानात काय पडलंय ते गॅलरीतून येणाऱ्या जाणाऱ्याला दिसत. तिथे दाराशी येणाऱ्या माणसाबद्दल अविश्वास दाखवणारी अशी दाराला बारीक भोवकं असतात. इथे बिराड परगावी गेल्याशिवाय कधीही दार बंद होणार नाही. आता तिथे माणसं टेबलावर बसून जेवतील, पण दारं बंद करून. बटाट्याच्या चाळीला भीती आहे, ती दारं बंद करून जगायच्या चोरट्या स्वातंत्र्याची. पण आता नाईलाज आहे, शाळा कोलमडत आलेली आहे. शेवटला घाव कोण घालणार याची ती वाट पाहते. तिला भीती एकच आहे की हा घाव घालणारा इसम ज्यांचा भार तिने आजवर वाहिला, त्यांचे नातू आणि पंतू यांना सिमेंट कॉन्क्रीटच्या एका प्रचंड कपाटामध्ये बंद करून ठेवणार. तिथे मग काय त्रिलोकेकार येतं का बेजी खेळायला? काय जनोबा काय गावलो का हो पापले बिपले चांगलो? शांताबाई यमीवर वाटीवर आईचं पीठ पाठवून देता का? काय कुसा भाऊ झाली की नाही रजा सँक्शन? अशा प्रकारचे मोकळे आवाज ऐकू येणार ना. जातीची ना पातीची अशी एखादी म्हातारी पहिले करणीच्या पाठीवरून हात फिरवून तिला धीर देणार नाही आणि लग्न होऊन सासरी चाललेल्या आपल्या चाळीच्या मुलीकडे पाहून आनंदानं रडणाऱ्या डोळ्यांची संख्या मर्यादित. आमच्या चाळीचा गंपू साधा मॅट्रिकच्या परीक्षेला निघाला तर सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींच्या पाया पडून गेला. नव्या ब्लॉक मधला अमिताभ किंवा अभिजित हा रॉक एव्हरीबडी असं करत एक्झाम द्यायला निघून जाईल. त्यावेळी चाळीला वाटतं की जमिनी सपाट झालेला आपला देह पुन्हा एकदा 3 मजल्यांनी उठून वर येईल आणि कळवळून ओरडेल की नाही रे नाही, माझ्या पोटात यापेक्षा खूप माया होती, खूप माया होती.